नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट उत्तम असा पौष्टिक नाश्ता। तर रोज नाश्त्याला काय बनवायचं हा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथे कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो सर्वात बारीक करून घेणार आहे। जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही भाज्या चिरून घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता। तर आता कांदा आपण चिरून घेऊयात। मी कांदा थोडासा मोठा कापलेला आहे, पण तुम्ही अजून बारीक कापू शकता किंवा तुम्हाला हवेल तसं तुम्ही कापू शकता। तर पहा, कांदा बारीक झालेला आहे। तर आता कोथिंबीर बारीक झालेली आहे। तर आपण टोमॅटो बारीक करून घेऊयात। ह्यात तुम्ही शिमला मिरची सुद्धा कापून घालू शकता। लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा नाश्ता करून घालू शकता। तर आपल्या भाज्या कापून झालेल्या आहेत। मी इथे चपातीचा एक गोळा शिल्लक ठेवला होता। तुम्ही चपाती करताना किंवा सकाळची चपाती असेल तरीही चालेल, त्यावरही तुम्ही अंडी पसरून हा नाश्ता करू शकता। तर आता मी चपाती लाटाई घेतलेली आहे। चपातीला आतून जास्त तेल लावा, जेणेकरून चपाती फुगली जाते। तर आपली चपाती इथे लाटून तयार आहे। चपाती मध्यम आकारातही लाटायची आणि चपाती थोडी पातळ लाटायची, जेणेकरून खाताना त्याचा काट असा जाडसर तोंडात येणार नाही। तर यानंतर एका वाटीमध्ये आपण एक अंड फोडून घेणार आहोत। तर पहा, अंड फोडल्यानंतर आपण त्यात काही भाज्या टाकणार आहोत, जसे की कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेले टोमॅटो। तुम्ही एकाऐवजी 2 अंडीही फोडू शकता किंवा 3ही फोडू शकता। तर ह्यात मी भाज्या टाकलेल्या आहेत। तर आपण छान असं हलवून घेऊया, म्हणजेच पेटून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। तर इथे अंडे आणि भाज्या एकजीव असे हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून चपातीवर टाकताना एका साईडला पडणार नाहीत। तर इथे एकजीव करून झालेलं आहे। तर आपण यात थोडंसं मीठ, लाल तिखट आणि काळं तिखट थोडे टाकून मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून छान अशी चव ही वाढेल। तर मसाला टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आहे। तर मिक्स करून झालेलं आहे। तर आता गॅस चालू करायचा, गॅसवर तवा ठेवायचा, त्यात थोडे तेल टाकायचे आणि आपण चपाती भाजून घ्यायची। ती चपाती छान अशी भाजून घ्यायची, जेणेकरून चपाती फुगल्यानंतर छान अशी खाऊ वाटते। आता आपण चपाती पलटून घेऊयात। तर पहा, चपाती पलटल्यानंतर छान अशी फुगलेली आहे, बघू शकता। यानंतर अजून एकदा आपण चपाती पलटून घेऊयात आणि त्यावर अंड्याचं मिश्रण टाकूयात। एक अंडे मी फोडून तव्यावर टाकून घेणार आहे। चपातीला असं पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व अंड चपातीला लागले जाईल। आणि जे दुसरं मिश्रण अंड्याचं आहे ते वरून टाकून घेणार आहे आणि ते छान असे हाताने मिक्स करून घेणार आहे, म्हणजेच पसरून घेणार आहे, जेणेकरून सर्व चपातीला ते लागले जाईल। तर पहा, या पद्धतीने पसरून घ्यायचे आहे। तर खाली चपाती भाजलेली आहे। तर चला आता आपण चपातीला पलटून घेऊयात। चपाती पलटताना हळूच पलटायची आहे, जेणेकरून वरचे मिश्रण बाहेर येणार नाही। या पद्धतीने पहा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबत ही बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवर येत राहतील। तर पहा, वरच्या साईडलाही आपण थोडेसे तेल लावून घेऊयात। तर मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सोबतही आपल्या मुलांना देखील करून खाऊ घाला। तर यानंतर चपाती पलटून घ्यायची आहे। बघू शकता, चपाती आपली छान अशी भाजलेली देखील आहे आणि वरचे अंड्याचे मिश्रण ही छान असे भाजून झालेले आहे। तर तुम्ही या चपातीला अंडा चपातीही म्हणू शकता, नाहीतर तुमच्या ह्याने तुम्ही काहीही म्हणू शकता। तर पहा, आपली अंडा चपाती इथं तयार आहे। तर पहा, मी तुम्हाला एक घास तोडून दाखवते। तर पहा, व्हिडिओ कसा झालाय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।